सर्वप्रथम मीरा भाईंदरमधील भाजपाच्या नवनिर्वाचित सगळ्याच पक्षाच्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचं अभिनंदन करतो आणि एक सगळ्यांना खात्री देतो की विकासाच्या कामात महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही तुमच्या सोबत असेल. जिथे विकासाचा विषय असेल तिथे आम्ही कुठल्याही प्रकारची चुकीची भूमिका आमच्या पक्षाकडनं कधीही घेतली जाणार नाही. परंतु विषय ज्यावेळेला महापौर पदाचा येतो, जसं एकीकरण समितीने जे सांगितलं, आम्हीही त्याच भूमिकेवर ठाम आहोत की मीरा भाईंदरचा महापौर हा मराठीच असला पाहिजे. कारण शेवटी हे महाराष्ट्रात आहे ना, सो तिथला पहिला अधिकार भूमिपुत्रांचा आहे आणि तुमच्या पक्षातही अनेक भूमिपुत्र आता निवडून आले, तर त्यांना न्याय द्या. तर आमची परत एकदा मागणी आहे की मीरा भाईंदरमधला महापौर हा मराठीच असला पाहिजे. आणि एकीकरण समितीला माझी विनंती आहे, तुम्ही जे म्हटलात की रक्त जर महापौर मराठी बसला नाही तर रक्त सांडेल. सो आमची विनंती आहे की तो रक्त फक्त मराठी माणसाचा नसला पाहिजे, एवढीच माझी विनंती आहे. अपेक्षित आहे की मीरा भाईंदरचा पुढचा महापौर एखादी महिला किंवा एखादी पुरुष हा मराठीच असेल. सर्वप्रथम मी सर्व जे निवडून आलेले नगरसेवकांना मी शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी मीरा भाईंदरमध्ये तुम्ही बघत असाल की या ठिकाणी चर्चा चालू आहे की मराठी महापौर. होय, आमची विनंती आहे की मराठी महापौरच बनला पाहिजे. तुम्ही बघत असाल दिवसेंदिवस या ठिकाणी जे उद्योग येत आहेत, आता उद्योगाच्या माध्यमातून आज या ठिकाणी मराठी लोकांचं खच्चीकरण केलं जात आहे. त्यामुळे असं खच्चीकरण होता कामा नये. आणि महाराष्ट्र आहे, महाराष्ट्रामध्ये आपलं मराठी माणसंच महापौर बनायला पाहिजे. प्रथम नागरिक हा महापौर मराठी माणूस असायला पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. त्याचबरोबर आम्ही इतर पण जे पक्ष आहेत, मग पक्ष कुठलाही असू दे, ह्याच्यामध्ये पक्षाचं आम्ही कुठेच भेदभाव काही करत नाही आहे. पक्ष कुठलाही असू दे, त्यामधले जी मेन जी पदं असतील, जे स्थायी समिती वगैरे असेल, ही मराठी माणसांनी करावे, त्या भूषावे अशी आमची मागणी असेल. त्या प्रकारचं पत्र पण आम्ही दिलेलं आहे. नरेंद्र मेहता यांना पत्र दिलेलं आहे. त्या पत्राचं अंमलबजावणी करतील ही पुरी अपेक्षा आहे.